जय जिजाऊ जय शिवराय. जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय जिजाऊ जय शिवराय. चिखला गावात ज्या मुलीवर एक अत्याचार झाला, अत्याचार म्हणजे आपल्या महाराजांचा पुतळा, आपलं जे दैवत आहे आजचं, त्या ते उभा करूनही असं ज्या लोकांनी त्यांना निषेध केला, त्या महिलेने आज महाराजांना धरून जो स्वतःवर जो अत्याचार ते झेलून ते महाराजांचा पुतळा आपण तिथंच थांबून घेतला. त्या महिलेसाठी निषेध म्हणून आपण आज अधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत महिलांतर्फे, आणि आमचे शिवभक्त आहेत ते पण ह्यामध्ये मोर्चामध्ये सामील आहेत. काय झाले नेमकं? अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांचा पुतळा हटवण्यासाठी जे काही अमानुष चिखला गावात झालेले आहेत, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज जमलेलो आहे. आपली जी मराठा भगिनी होती, तिने जो हा विरोध केला आणि तिच्यावर जो अत्याचार, जे कपडे फाडून विनयभंगाचा अत्याचार केला आहे, त्या कुणी हे कृत्य नीच कृत्य व्यक्तीने केले आहे, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून निषेध व्यक्त करण्यासाठी तिथे जमलो आहोत. जी चिखला गावाची घटना घडली त्याबाबत मी त्या सरपंचाचा जाहीर निषेध करतो. अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास जो विरोध करत होता हरामखोर सरपंच, त्याला अडविण्यासाठी आमची माता भगिनी ती संजीवनीताई वाघ ते विरोध करत असताना त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्यांचे जी वागणूक दिली ती शिवाजी महाराजांच्या काळात जर घडली असती तर त्या हरामखोराचा शिवाजी महाराजांनी चौरंगा केला असता. याच महाराष्ट्राच्या भूमीत जर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी जर एवढा विरोध होत असेल तर मग आपण महाराष्ट्रात जाऊन आपण महाराष्ट्राची संस्कृती आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून काय उपयोग? ही सगळी सर्वात मोठी डोक्याची घंटा आहे. आणि जे गोपीचंद पडळकर असतील अथवा संग्रामदेव बाकीची हिंदू बाबतीची बोलते ते, शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं होत असताना आज कुठलाही कोणताही नेता का पुढे येत नाही, ही मला सर्वात महत्त्वाची खेदाची बाब वाटते. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण धाराशिव शहरातील सर्वजण मराठा समाज, सगळंच मराठा समाज आम्ही ह्या बाबतीचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही त्या आरोपीस लवकरात लवकर अटक करून जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल आणि लवकरात लवकर त्याला फाशीवर बी दिलं तरी ती शिक्षा कमी आहे ह्याच्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत. एवढंच बोलतो. जय शिवराय.